सर्वांना नमस्कार। आज मी आपल्या समोर मुद्दाम विशेष कारणाने आलेलो आहे। आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की मार्च अखेरचे आपले ताळेबंद नफा तोटा पत्रक हे आपलं तयार करण्याचे काम आता अंतिम स्वरूपात झालेलं असणार आहे। सहकार खात्याने दिनांक 26 सप्टेंबर 2025 रोजी आपल्या राज्यामधल्या ज्या बिगर कृषी सहकारी पतसंस्था आहेत, म्हणजे यामध्ये पगारदार पतसंस्था असतील, नागरी सहकारी पतसंस्था असतील, या सर्वांसाठीच त्यांची नेमकी आर्थिक पत्रकं ही कोणत्या नमुन्यामध्ये असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर आर्थिक पत्रकाचं प्रसिद्धी किंवा प्रकटीकरण करताना कोणत्या बाबी त्याच्यामध्ये अंतर्भूत असणं आणि त्या प्रसिद्ध करणं गरजेचं आहे, याबद्दल मार्गदर्शक सूचना त्यांनी जारी केलेल्या आहेत। आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की आपलं जे काही कामकाज आहे हे महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था अधिनियमातल्या तरतुदींनुसार चालतं। आपला कायदा हा 1960चा आहे, नियम 1961चे आहे। त्यामुळे ह्या ज्या मार्गदर्शक सूचना आलेल्या आहेत या आपल्यासाठी नवीन नाहीत, परंतु आजपर्यंत या मार्गदर्शक सूचना किंवा कायद्यामधल्या ज्या तरतुदी आहेत याचं पालन हे अनेक संस्थांमध्ये होत नव्हतं। आपला जो काही ताळेबंद आहे त्याचा एक विशिष्ट नमुना हा आपल्याला कायद्याने ठरवून दिलेला आहे। आपला न नमुना हा आपल्यासाठी आहे। या न नमुन्यामध्येच आपला ताळेबंद असणं आवश्यक आहे। आज अनेक ठिकाणी जर पतसंस्थांचे ताळेबंद पाहिले तर एखाद्या किराणा मालाच्या यादीसारखे ते ताळेबंद असतात। अनेक आपापल्या परीने आपापल्या पद्धतीने त्याच्यामध्ये माहिती देत असतात। खरं म्हणजे ही एक युनिफॉर्मिटी असली पाहिजे, याच्यामध्ये एक वाक्यता असली पाहिजे, आणि या एकवाक्यतेमुळे जो आपला सभासद आहे या सभासदाला कोणत्याही संस्थेचा ताळेबंद पाहिल्यानंतर त्याला नेमकं कोणत्या ठिकाणी कोणता आकडा किंवा कोणत्या ठिकाणी कोणता तपशील सापडेल हे त्याच्यामधला उद्देश जो आहे तोच बहुतेक आपण पतसंस्था विसरलेलो आहोत। आपण ताळेबंद प्रसिद्धी करतो, त्याच्यामध्ये आपल्या आकडेवारीच्या जे काही आपली क्रमवारी आहे किंवा आकडेवारीचं जे काही आपण प्रसिद्धी करतो त्याची सत्यता ही आपल्या दृष्टीने खूप महत्वाची आहे। ताळेबंदाचं सुशोभीकरण असणं याच्याबद्दल कोणाचंही दुमत नाही, ते असलं पाहिजे। आपल्या संस्थेचे कोण संस्थापक असतील किंवा आपल्या संस्थेचं संचालक असतील, आपलं स्फूर्तीस्थान असतं, आपलं प्रेरणास्थान असतं, यांच्याबद्दलचा आदर हा आपल्या ताळेबंदामधनं नक्कीच आपण प्रदर्शित केला पाहिजे। पण जो सभासद आहे, जो ठेवीदार आहे, या सभासद आणि ठेवीदाराला या ताळेबंदामधनं नेमकी आपल्या संस्थेची वास्तविक स्थिती काय आहे हे त्याला समजणं हा खरा त्याच्या मागचा उद्देश आहे। या सर्व दृष्टीने सहकार खात्याने आपल्याला एक नमुना दिलेला आहे, त्याबरोबर एक मार्गदर्शक सूचना देखील आपल्याला सांगितलेल्या आहेत। ते सांगत असताना सहकार खात्याने असंही आपल्याला सांगितलंय की यापूर्वी या संदर्भातल्या ज्या काही सूचना किंवा आपल्याला मार्गदर्शक तत्व दिली असतील ती सगळी त्यांनी या परिपत्रकाने रद्द केलेली आहे। त्यामुळे आता आपल्या दृष्टीने हे परिपत्रक हे महत्वाचं आहे। सगळ्यात महत्वाचा कायद्यातला भाग असा आहे की ताळेबंद किंवा आर्थिक पत्रक तयार करण्याची जबाबदारी ही संचालक मंडळाची आहे। संचालक मंडळाने ही आर्थिक पत्रक आर्थिक वर्ष संपल्यानंतर 45 दिवसाच्या तयार करायची। याचा अर्थ 15 मे ही आर्थिक पत्रक तयार करण्यासाठी डेडलाईन आहे। संचालक मंडळाने ही आर्थिक पत्रक तयार करण्याची जबाबदारी असल्यामुळे ही संचालक मंडळाच्या सभेमध्ये त्याची मान्यता होणं आवश्यक आहे, अन्यथा त्याला अधिकृतपणा येणार नाही। ही संचालक मंडळाने ही खरोखरच 15 मेच्या तयार केली आहेत का नाहीत याच्याबद्दलचा अधिकृतपणा येण्यासाठी संचालक मंडळाची याला 15 मेच्या मंजुरी घेणं आवश्यक आहे। त्याचबरोबर आपल्याला त्याच्याही पुढे जाऊन आपल्याला कायद्यामधली तरतूद किंवा नियम आपल्याला सांगतो की आपला हा ताळेबंद तयार झाल्यानंतर म्हणजे संचालक मंडळाने त्याला मान्यता दिल्यानंतर 15 दिवसाच्या आपल्या वैधानिक लेखापरीक्षकांकडे तो आपण सादर केला पाहिजे। म्हणजे वैधानिक लेखापरीक्षकांची पोच आपल्याकडे असली पाहिजे आणि त्या दृष्टीने मग वैधानिक लेखापरीक्षक त्यांचं जे काही लेखापरीक्षण आहे ते त्यांचे सुरू करतील, अशा बाबतीत आपल्याला त्यांनी ही सूचना दिलेली आहे। आज ताळेबंद आणि नफा तोटा पत्रक तयार करत असताना कोणते खर्च हे आपल्याला निव्वळ नफा काढण्यापूर्वी किंवा निव्वळ नफ्याचं निर्धारण करण्यापूर्वी हे नफा तोटा खात्याला किंवा नफा तोटा पत्रकामध्ये नावे पडणं आवश्यक आहे।
याबद्दलही आपल्या अनेक संस्थांमध्ये अनभिज्ञता आहे. खरं म्हणजे 1961चा 49 नावाचा जो काही एक नियम आहे, या नियमामध्ये याच्या संदर्भातली सविस्तर तरतूद दिलेली आहे, ज्याला अकाउंटिंग भाषेमध्ये बिलो द लाईन आणि अबोव द लाईन असं म्हटलं जातं. बिलो द लाईन याचा अर्थ निव्वळ नफा वितरणामधनं आपण जे काही निव्वळ नफ्याच्या मधनं निधी तयार करतो, उदाहरणार्थ रिझर्व्ह फंड असेल, इमारत निधी असेल किंवा लाभांश वितरण असेल, या ज्या गोष्टी आहेत या आपण निव्वळ नफ्यामधनं देत असतो. हा जो निव्वळ नफ्यामधनं दिला जाणारा भाग आहे, हा सगळा जो काही खर्च वजा झाल्यानंतर जो निव्वळ नफा येणं अपेक्षित आहे. अनेक ठिकाणी निव्वळ नफा दाखवण्यासाठी काही खर्च हे नफा तोटा खात्याला नावे न टाकता हे निव्वळ नफ्यामधनं तरतुदीमधनं दाखवले जातात. हे कायद्याला धरून नाही, किंबहुना हे कायद्यामधलं उल्लंघन आहे. उदाहरणार्थ, आपल्याला संशयित बुडीत कर्ज किंवा एनपीएची जी तरतूद आहे, ही आपल्याला वेळ आली तर तोटा देखील सहन करून आपल्याला ती तरतूद करायची. पण अनेक ठिकाणी नफा दाखवण्याच्या नादामध्ये अनेक संस्था पुरेशी तरतूद न करता ती निव्वळ नफ्यातनं करतात आणि चुकीचा नफा दाखवतात. त्यामुळे हा वस्तुनिष्ठ नफा जो आहे हा त्याच्यामध्ये दिसत नाही. संस्थेची खरी आर्थिक स्थिती ही सभासद आणि ठेवीदारांना समजत नाही. त्यामुळे नियम 49 नुसार जे खर्च आपल्याला करणं आवश्यक आहे, किंबहुना निव्वळ नफा निर्धारित करण्यापूर्वी करणं आवश्यक आहे, याच्या तरतुदी या निव्वळ नफा करण्यापूर्वीच किंवा काढण्यापूर्वीच होणं आवश्यक आहे. आणि याच्याबाबत परिपत्रकामध्ये स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत. किंबहुना अशा प्रकारचं जर उल्लंघन झालं असेल तर वैधानिक लेखापरीक्षकांवर जबाबदारी देण्यात आली आहे आणि त्याचं क्वालिफिकेशन हे त्या अहवालामध्ये तुमच्या येणार आहे. त्यामुळे तुम्ही जो निर्धारित केलेला नफा आहे हा जेव्हा तुम्ही वार्षिक सभेसमोर मंजुरीसाठी जाल त्यावेळेला तो क्वालिफाईड तुमचा नफा असेल, त्याच्यावरती आक्षेप घेतलेला नफा तो असेल आणि असा आक्षेप घेतलेला नफा सभासद मंजूर करताना त्यांनाही त्या दृष्टीने ते जे खर्च तुम्ही निव्वळ नफ्यातनं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे ते वजावटी करून मग या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. अशा प्रकारच्या ज्या आवश्यक तरतुदी आहेत त्या केल्यानंतर तुम्हाला अतिरिक्त तरतुदी निव्वळ नफ्यातनं करायच्या असतील तर त्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारचा आक्षेप येणार नाही. त्यामुळे ही जी काही बाब आहे ही खूप महत्वाची बाब आहे. किंबहुना अशा प्रकारचं जर तुमच्या याच्यामध्ये आक्षेप आला आणि तुमचा नफा त्याच्यामुळे जर बदलला तर ह्या बदललेल्या नफ्यामुळे तुमची आर्थिक प्रमाणकं बदलणार आहेत, तुमचं एनपीएचं प्रमाण बदलणार आहे, तुमचा सीआरएआर बदलणार आहे, तुमचा निव्वळ नफाचं खेळत्या भांडवलाचं प्रमाण बदलणार आहे आणि याचा कदाचित परिणाम तुमच्या वर्गवारीवर देखील होऊ शकतो. तुम्हाला नकारात्मक गुण देखील त्याच्यामध्ये मिळू शकतात. त्यामुळे तुमची गुणवारी त्याच्यामध्ये घटू शकते. त्यामुळे मला वाटतं की हा खूप महत्वाचा मुद्दा आहे, तर याची आपण पूर्तता करणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर या परिपत्रकात अजून एक महत्वाचा मुद्दा आपल्याला त्यांनी अधोरेखित करून सांगितलाय, तो म्हणजे विंडो ड्रेसिंग. अनेक पतसंस्था या 31 मार्चला स्वतःची स्थिती काहीतरी चांगली दाखवण्याचा एक कागदोपत्री प्रयत्न करतात. वास्तविक प्रत्यक्षात ती परिस्थिती नसते. उदाहरणच घ्यायचं म्हटलं तर एखाद्याला कर्ज मंजूर केलेलं असतं आणि ते कर्जाचं वितरण तातडीने त्या दिवशी केलं जातं आणि त्याची रक्कम डिपॉझिट अकाउंटला दाखवली जाते. किंवा तात्पुरतं काही 2 दिवसासाठी 4 दिवसासाठी मोठ्या प्रमाणात सेव्हिंगला रकमा आणल्या जातात आणि ठेवी वाढवल्यात असं दाखवलं जातं. किंवा काही वेळेला एनपीएचं विंडो ड्रेसिंग केलं जातं की एनपीए ऍक्च्युअली वसुली नसते, पण दुसरं काहीतरी कर्ज त्याला दिलं जातं, व्यक्तिगत कर्ज दिलं जातं, अन्य सोने तारण कर्ज त्याला दिलं जातं आणि अशा कर्ज रकमेतनं या कर्जाची थकबाकी भरून घेतली जाते. ही काही निवडक उदाहरणं मी तुम्हाला आता विंडो ड्रेसिंगची सांगितली. पण अशा प्रकारचं विंडो ड्रेसिंग हे जर लेखापरीक्षकांना जर आढळलं तर त्याच्या बाबतीत कारवाईचे आदेश याच्यामध्ये आपल्याला परिपत्रकात दिलेले आहे. म्हणजे ही जे निबंधकांना आपल्यावरती कायद्यानुसार कारवाई करण्याचे जे अधिकार आहेत किंवा काही डायरेक्शन्स देण्याचे अधिकार आहेत, या अधिकाराच्या अंतर्गत अशा प्रकारची आपल्यावर कारवाई होऊ शकते. मला वाटतं ही अशी फसवणूक जी आहे ही फसवणूक आपण लोकांची करत नसून ही आपणच फसवणूक करतो की काय, हाही आपण विचार केला पाहिजे. आणि अशा प्रकारचं विंडो ड्रेसिंग न करता जी वास्तविक स्थिती आपली आहे ती स्वीकारून आपण पुढे जाणं आवश्यक आहे. या बाबतीत देखील या परिपत्रकामध्ये आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला समज दिली असं म्हणायला हरकत नाही किंवा जागृती केलेली आहे असंही म्हणायला हरकत नाही. त्यामुळे माझी या निमित्ताने विनंती आहे की अशा प्रकारचं विंडो ड्रेसिंग आपण टाळावं आणि असं विंडो ड्रेसिंग करू नये. यात सभासदांची आपण दिशाभूल करतो
आपलीही स्वतःची दिशाभूल करून घेत असतो. आजपर्यंत आपल्या पतसंस्थांमध्ये एक खूप मोठा गैरसमज असा आहे की आम्हाला अकाउंटिंग स्टँडर्ड लागूच नाही. खरं म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट, ज्याला ICAI म्हणतो, यांनी एक अकाउंटिंग स्टँडर्ड ठरवली आहे. युनिफॉर्मिटी असली पाहिजे. जी हिशोब पद्धती आहे याच्यामध्ये एकवाक्यता, समानता असली पाहिजे, तरच आपले जे आर्थिक पत्रक आहेत याच्याबद्दलची विश्वासार्हता लोकांच्या मनामध्ये येणार आहे. अन्यथा एका संस्थेने अकाउंटिंग स्टँडर्ड पाळायची, दुसऱ्या संस्थेने अकाउंटिंग स्टँडर्ड पाळायचीच नाहीत, असं जर होणार असेल तर एखादी संस्था जी अकाउंटिंग स्टँडर्ड पाळत नाही ती तिचं जे काही आर्थिक पत्रकामध्ये आर्थिक आकडेवारी दाखवत आहे ती कदाचित चुकीची असू शकते आणि त्याच्यामुळे पुढच्या भविष्यामध्ये सभासदांचा त्याच्यामध्ये फसवणूक होऊ शकते किंवा सभासदांची अडचण होऊ शकते. तर ह्या अकाउंटिंग स्टँडर्डच्या बाबतीत देखील आपल्याला पालन करणं आवश्यक आहे. आणि ह्या अकाउंटिंग स्टँडर्डमध्ये अनेक अकाउंटिंग स्टँडर्ड आहेत. साधारणपणे 29 एक प्रकारचे अकाउंटिंग स्टँडर्ड आज आपल्याला लागू आहेत. पण त्यातली आपल्याला देखील जी लागू आहेत ही आपल्या वैधानिक लेखापरीक्षक किंवा जे चार्टर्ड अकाउंटंट आहेत त्यांच्याकडनंही आपण मार्गदर्शन घेणं आवश्यक आहे. मला वाटतं 10 कोटीच्या आतल्या ज्या संस्था आहेत त्यांना चार्टर्ड अकाउंटंट ऑडिट करत नाहीत किंवा त्यांच्याकडे सर्टिफाईड ऑडिटर असतात, किंबहुना काही ठिकाणी जे उच्च श्रेणीमधले सर्टिफाईड ऑडिटर आहेत असेही 10 कोटीच्या पुढच्या संस्थांसाठी त्यांचं लेखापरीक्षण करत असतात. अशा संस्थांनी त्यांच्याकडे असणारे चार्टर्ड अकाउंटंट असतील किंवा त्यांच्याकडे असणारे कर लेखापरीक्षक असतील तर अशा संधी लेखापरीक्षकांचं मार्गदर्शन घेऊन नेमके आपल्याला अकाउंटिंग स्टँडर्ड जे आहेत हे नेमके लागू आहेत, कोणते लागू आहेत, कोणत्या अकाउंटिंग स्टँडर्डचं आपण पालन करणं आवश्यक आहे, या गोष्टी पाहणं गरजेचं आहे. एक साधं उदाहरण मी तुम्हाला सांगतो की अनेक वेळेला आपण पुढच्या वर्षीचे खर्च यावर्षी करतो किंवा मागच्या वर्षीचा एखादा खर्च आपण यावर्षी करतो. तर असे जे काही गोष्टी होतात किंवा मागच्या वर्षीचं उत्पन्न आपण यावर्षी घेतो, पुढच्या वर्षीचं उत्पन्न आपण ह्या वर्षात घेतो, तर त्या आर्थिक वर्षाचं उत्पन्न आणि त्या आर्थिक वर्षाचा खर्च या तेवढ्या आर्थिक वर्षाच्या नफा तोटालाच नावे पडला पाहिजे. तर हा एक सर्वसाधारण नियम आहे. तर हा नियम आपल्याला पाळला पाहिजे. कॅश फ्लो स्टेटमेंट आपल्याला बंधनकारक आहे. कॅश फ्लो स्टेटमेंटमुळे आपल्याला देखील या गोष्टींची आवश्यकता आहे की आपल्याकडे नेमकी येणारा कॅश फ्लो कसा आहे, लिक्विडिटी आपली कशी आहे, या अनेक त्याच्यामधल्या ज्या गोष्टी आहेत हे नेमका पद्धत काय, किंवा डेप्रिसिएशनची पद्धत आपली काही आहे का, आपण डेप्रिसिएशनची पद्धत बदलली आहे का, एखादी पद्धत बदलल्यामुळे आपल्याला यावर्षी नफा दिसतो का किंवा तोटा दिसतो का, किंवा आपण NPA मध्ये आपण ज्या वेळेला तरतुदी करतो त्यावेळेला जे NPA अकाउंट्स आहेत त्याचं आपण उत्पन्नामध्ये व्याज घेतलेलं आहे का, अशा ज्या काही गोष्टी आहेत, किंवा आपण एखादी संस्था विलीन करून घेतलेली आहे तर त्याच्यामुळे आपल्याला काही आपल्या नफा तोट्यावरती फरक पडलेला आहे का, किंवा आपण ज्या गुंतवणुका केलेल्या आहेत या गुंतवणुकांचं उत्पन्नाचा जो भाग आहे तो कशा पद्धतीने आपण हिशोबात घेतलेला आहे. तर अशी काही एक उदाहरणादाखल मी तुम्हाला त्याच्यामध्ये सांगितलं की असे आपल्याला काही अकाउंटिंग स्टँडर्ड जे आहेत हे आपल्याला पाळणं आवश्यक आहे. अकाउंटिंग स्टँडर्डच्या पाळण्याच्या दृष्टीने माझी एक तुम्हाला ह्या निमित्ताने एक विनंती आहे की एक आपण अकाउंटिंग पॉलिसी करावी, म्हणजे जेणेकरून आपल्या सर्व शाखांमध्ये एकाच प्रकारचं अकाउंटिंग आपलं होऊ शकेल. किंबहुना आज आपण सॉफ्टवेअरच्या माध्यमातून काम करत असतो, अनेक वेळेला सॉफ्टवेअरमध्ये जे चेंजेस होतात हे कुणीतरी एखादा आपल्याला सांगतो आणि मग त्याप्रमाणे आपण चेंज करतो. तसं न होता हे कुठेतरी अकाउंट्स डिपार्टमेंट किंवा एक जबाबदार व्यक्ती आपण नेमून त्याच्यामध्ये अकाउंटिंग पॉलिसी आपण ठरवून घ्यावी आणि या अकाउंटिंग पॉलिसी प्रमाणे त्याच्या मान्यतेनेच ते बदल झाले पाहिजेत आणि अकाउंटिंगच्या स्टँडर्डला कुठेही धक्का लागत नाही ना याची देखील त्याच्यामध्ये दक्षता घेऊन हे बदल करणं आवश्यक आहे. अन्यथा आपण अकाउंटिंग पॉलिसी जर आपण किंवा अकाउंटिंग स्टँडर्ड जर पाळले नाहीत तर आपल्या नफ्या तोट्यावरती आक्षेप येईल, ज्याला क्वालिफिकेशन म्हटलं जातं. आणि आपल्याला सगळ्यात सांगण्याची गंभीर बाब याच्यामधली आहे की आपल्याला जो ऑडिट वर्गासाठीचा सर्टिफिकेट मिळतं किंवा जे दाखला दिला जातो या दाखल्यामध्ये आपले लेखापरीक्षक हे प्रमाणित करत असतात की संस्थेने दाखवलेला नफा किंवा आर्थिक स्थिती ही वस्तुस्थितीला धरून आहे, वस्तुनिष्ठ आहे, असं जेव्हा ते म्हणतात त्यावेळेला ते सब्जेक्ट टू असं म्हणून खाली क्वालिफिकेशन देतात की संस्थेने दाखवलेला 1 कोटीचा नफा हा वस्तुस्थितीला धरून नाही, तर त्यामध्ये 20 लाख रुपये किंवा 15 लाख रुपयाचं हे उत्पन्न त्यांनी NPA अकाउंटचं घेतलेलं आहे. त्यामुळे त्यांचा वास्तविक नफा हा फक्त 80 लाखाचाच आहे किंवा 90 लाखाचाच आहे, जो काही असेल तो. अशा प्रकारचं क्वालिफिकेशन हे आपल्या सर्टिफिकेटला येतं. जे सर्टिफिकेट, जो दाखला आपण पब्लिश करतो, जो दाखला आपण आपल्या अहवालामध्ये छापतो आणि ज्या दाखल्यावरती आपल्या सभासदांचं आणि आपल्या ठेवीदारांचं आणि महत्वाचं म्हणजे आपल्या नियंत्रकांचं हे बारकाईने लक्ष असतं.
त्यामुळे ह्याची आपण दक्षता घ्यावी, याची काळजी घ्यावी. अजून एक महत्वाचा भाग ह्या आपल्या अहवालामध्ये आता आपल्याला डिस्क्लोज करावा लागणार आहे. आपली आर्थिक संस्था आहे. आर्थिक संस्थेमध्ये विश्वासार्हता हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे आणि विश्वासार्हतेसाठी पारदर्शकता असणं खूप गरजेचं आहे. आज आपल्याकडे विश्वासावरती आपले सभासद आणि ठेवीदार हे आपल्याकडे गुंतवणूक करत असतात. हे गुंतवणूक करत असताना आपण जी काही त्यांच्याकडं आकडेवारी देत आहोत किंवा आपल्या संस्थेचे जे आर्थिक गणित आपण त्यांच्यासमोर मांडत आहोत, यामध्ये पारदर्शकता असणं आवश्यक आहे. सगळ्यात महत्वाचा भाग आहे की आपला व्यवसाय हा जोखीम घेण्याचा आहे. आपण ठेवीदारांकडनं ठेवी गोळा करतो, कर्जदारांना कर्ज देतो, त्याचबरोबर आपण गुंतवणुका करतो. असा जो आपला एक जोखमीचा व्यवसाय आहे, तर याच्यामध्ये आपण नेमकी जोखीम काय घेतलेली आहे आणि आपली आर्थिक प्रमाणकं नेमकी काय आहेत, तर हे आपल्या सभासदांना समजणं आवश्यक आहे. तर अशा प्रकारचं नोट्स टू अकाउंट नावाचा हा नवीन एक डिस्क्लोजरचा भाग, हा सगळ्यात महत्वाचा भाग जो आहे हा त्याच्यामध्ये येणार आहे. आता ही माहिती आपल्याला जी जाहीर करायची आहे, ही माहिती आपल्याला देत असताना इथं आपल्याला कोणाचंही नाव त्याच्यामध्ये द्यायचं नाहीये, कोणाची व्यक्तिगत गोपनीय माहिती आपल्याला द्यायची नाहीये. मात्र ही माहिती देत असताना ऍग्रिगेट लेव्हलला द्यायची, म्हणजे एकत्रित रकमेच्या दृष्टीने आपल्याला माहिती द्यायची. आणि सगळ्यात महत्वाचा भाग, आपल्याला 2 आर्थिक सलग वर्षांची माहिती तुलनात्मक दृष्ट्या द्यायची आहे. आता याच्यामध्ये नेमकं काय होणार आहे आणि काय माहितीची गरज आहे हे आपण बघूया. भांडवल पर्याप्तता याच्याबाबत माहिती आहे. भांडवल पर्याप्तता प्रमाण आपल्याला 9% राखायचं आहे. हे 9% प्रमाण राखत असताना आपण ते पूर्वी लिहित असू की आम्ही 9% किंवा त्याच्यापेक्षा अधिक प्रमाण राखलेलं आहे. पण आता आपल्याला थोडंसं खोलात जाऊन हे करायला लागणार आहे की माझी स्वनिधीची रक्कम गतवर्षी किती होती, यावर्षी किती आहे. जोखीम भारांकन माझं यावर्षी किती होतं, गेल्या वर्षी किती आहे. तर आता याच्यामध्ये तुलना होईल की माझा CRAR किंवा भांडवल पर्याप्तता जर वाढली असेल किंवा कमी झाली असेल तर त्याचं नेमकं कारण काय आहे. माझी जोखीम भारांकन वाढल्यामुळे कमी झालं का स्वनिधी कमी झाल्यामुळे कमी झालं, का माझं स्वनिधी वाढल्यामुळे वाढलं, का माझं जोखीम भारांकन कमी झाल्यामुळे माझी CRAR वाढला. हे सभासदाला कळणार आहे, हे ठेवीदाराला समजणार आहे आणि ठेवीदार त्याच्यावरनं जोखीम ही संस्था किती घेते हे त्याला कळणार आहे. त्याचबरोबर माझा स्वनिधी जो आहे याची मला मुवमेंट किंवा हालचाल देखील आता दाखवावी लागणार आहे. पूर्वी काय होत होतं की मी 2 वर्षाचे समजा आकडे जर एकत्रित दिले तर त्याच्यामध्ये मी म्हणेन की माझा गेल्या वर्षी 1 कोटी स्वनिधी होता आणि या वर्षी माझा 1,10,00,000 आहे. सर्वसामान्य माणसाचं मत असं होईल की 10 लाखांनी वाढलेला आहे. पण कदाचित तो 30 लाखांनी वाढला असेल आणि 20 लाख त्याच्यातनं विड्रॉ झाले असतील. तर ही जी काही आतला जी मुवमेंट आहे, अंतर्गत मुवमेंट ज्याला आपण म्हणतो, ही जर असेल तर त्याला आपल्याला ह्या गोष्टी कराव्या लागतील. तर आपल्याला त्या दृष्टीने लक्षात येईल की त्या संस्थेचा स्वनिधी हा कमी जास्त होतोय का, कुठल्या प्रकारामधला स्वनिधी कमी झालाय हे इकडे. गुंतवणुकीच्या बाबतीत आपल्याला फार पूर्वी काही माहिती नसेल किंवा काही संस्था या गुंतवणूक कुठं कुठं केली त्याची यादी देत असत. आता आपली SLR गुंतवणूक किती आहे, नॉन SLR गुंतवणूक किती आहे, SLR गुंतवणुकीमधला आपला जिल्हा बँक किंवा अन्य बँकांमधला किती भाग आहे, अनुत्पादित गुंतवणूक किती आहे, SLRचं प्रमाण आपण सरासरी बेसवर किती ठेवतो आहे, म्हणजे माझे आयडियल फंड्स किती आहेत हे लोकांना कळणार. याच्याशिवाय जो महत्वाचा भाग जो आजपर्यंत आपल्याला नव्हता, केवळ आम्ही ढोबळ NPA किती आहे, निव्वळ NPA किती आहे याची प्रमाणकं जाहीर करत होतो. पण आता NPAचं आपल्याला मुवमेंट द्यावी लागणार आहे. म्हणजे संस्थेचा प्रवास हा कोणत्या दिशेने चाललेला आहे, माझं NPA नेमकं कशात वाढतंय, सुरक्षित मध्ये वाढतंय, सुरक्षित मध्ये वाढतंय, किंबहुना माझी जी काही संशयित 1 मध्ये आज कर्ज आहेत ती संशयित 2 मध्ये किती पुढच्या वर्षी येऊ शकतात, किंवा संशयित 3 मध्ये किती येणार आहेत, किंवा माझं जे काही सुरुवातीचा माझा जो काही दुय्यम किंवा सबस्टँडर्ड कर्ज आहे त्याच्यातली असुरक्षित कर्ज किती आहेत, ती माझी उद्या दुय्यम कर्जात आली तर तरतूद वाढणार आहे. सर्वसाधारण हा नियम आहे की आता हळूहळू आपल्याला हे NPAचं तरतुदीचं प्रमाण वाढत चाललंय. आपल्याला आता NPA मध्ये कुठल्याही वर्गवारीमध्ये असुरक्षित कर्ज असेल तर 100% तरतूद करावी लागणार आहे. म्हणजे सबस्टँडर्ड मध्ये 10% आहे, पण त्याच्या खाली कोणत्याही वर्गवारीत गेलं तर 100% तरतूद आहे. तर उदाहरणच घेऊ आपण की समजा सबस्टँडर्ड मध्ये माझी असुरक्षित कर्ज जास्त आहेत आणि उद्या ती दुय्यम कर्जामध्ये जी कर्ज आहेत ती माझी संशयित 1 मध्ये उद्या जाणार आहेत, तर डिपॉझिटर किंवा गुंतवणूकदार म्हणून किंवा सभासद म्हणून मला अंदाज येणार आहे की आज या बँक संस्थेचा नफा जरी असला
तरी पुढच्या वर्षी या संस्थेला अंदाजे एवढी तरतूद वाढणार आहे. म्हणजे एनपीए वाढो अथवा न वाढो, तरतूद वाढणार आहे. म्हणजे एनपीए ची तरतूद वाढल्यामुळे या संस्थेच्या नफ्यावरती नेमका पुढच्या वर्षी किती ताण येणार आहे, म्हणजे पुढच्या वर्षी यांची काय परिस्थिती असू शकते, हे एक सभासद म्हणून मला ज्ञात होणार आहे. त्यामुळे हा एक भाग त्याच्यामध्ये येणार आहे. त्याचबरोबर विनातारणी एनपीए किती आहे, तारणी एनपीए किती आहे, या एक गोष्टी आपल्याला कळणार आहेत. नियम मगाशी मी तुम्हाला म्हणलं तसं की नियम 49 अनुसार निव्वळ नफ्यामधनं काय काय खर्च तुम्ही केलेले आहेत त्याची माहिती येणार आहे. आपल्याकडे अनेक वेळेला आर्थिक संस्था म्हणल्यानंतर काही फ्रॉड्स होतात, गैरव्यवहार होतात, त्याच्याबद्दलचाही आपल्याला अहवाल याच्यामध्ये द्यायचा आहे. आता ह्या नवीन काही गोष्टी आपल्या ह्याच्यामध्ये अजून येणार की ज्याच्यामुळं खऱ्या अर्थाने माझ्या संस्थेचं जे एक पिक्चर आपण म्हणू किंवा एक चित्र म्हणू, हे जोखीम किती घेतंय आणि एक बाजार परिस्थितीबरोबर ही संस्था ही त्याचं काम करते की नाही हे आपल्याला कळण्यासाठी ही खालची काही प्रमाणक आहे. ऍव्हरेज बॉरोइंग रेट, तुमची जी ठेव आहे या ठेवीसाठी तुम्ही सरासरी खर्च तुम्हाला किती दर पडलेला आहे याच्यावरनं एक ठेवीदार म्हणून मला अंदाज येईल. मी म्हणेन की अरे बाहेर बाजारात दर यांचा 7% आणि हे 9% यांचा खर्च कसा काय येतो, मग हे अतिरिक्त पैसे का गोळा करतायत, यांना लिक्विडिटीचा प्रॉब्लेम आहे का, मिसमॅनेजमेंट आहे का. म्हणजे एक डिपॉझिटर किंवा सभासदाला एक प्रकारे साक्षर करण्याचा प्रयत्न हा सहकार खात्याने या परिपत्रकाच्या माध्यमातून केलेला आहे. कर्जाचं उत्पन्नाचा शेकडा दर तुमचा कंपॅरेटिव्ह येणार आहे. म्हणजे गेल्या वर्षी तुमचा किती होता, यावर्षी किती आहे, म्हणजे तुमचा स्प्रेड कमी झाला का, कर्जाचे रेट खाली येत आहेत का, मग प्रॉफिट तुमचा तर वाढलेला दिसतोय, स्प्रेड तर कमी झालाय, मग प्रॉफिट का वाढला, तात्कालिक कारणाने वाढला का, असं अनेक प्रश्न हे डिपॉझिटरच्या मनामध्ये या आकडेवारीवरनं येणार आहे. त्याचबरोबर गुंतवणुकीचं सरासरी प्रमाण काय आहे, नॉन बँकिंग ऍसेट तुम्ही काही केले असतील तर या नॉन बँकिंग ऍसेट देखील तुमच्या किती आहेत, किती वर्षापासून आहेत, त्याच्यासाठी तरतूद काय केली आहे का, याही गोष्टी येणार आहेत. रिस्क कॉन्सन्ट्रेशन, ज्याला आपण म्हणतो जोखीम केंद्रीकरण, हा आपल्या व्यवसायामधला सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आपण जर विचार केला तर ठेवीदारांमध्ये रिस्क आहे का, आजपर्यंत आपलं मत होतं की नाही. आमची जोखीम जी आहे ती कर्जदारांमध्येच आहे, उद्या कर्जदारांनी कर्ज बुडवलं तर आमची संस्था अडचणीत येईल, हे एक आजपर्यंत आमची मनाची धारणा होती. पण काही ठिकाणी ठेवीदारांमुळे देखील संस्था अडचणीत आलेल्या आहे. काही वेळेला आपले दोष नसताना देखील इतर संस्थांच्या कारणांमुळे आपल्याकडे रन येतो, ज्याला आपण लिक्विडिटीसाठी रन आला असं म्हणतो. अशा वेळेला आपल्याकडचं डिपॉझिट ड्रेन व्हायला सुरुवात होते. आता आपल्याकडचं डिपॉझिट जर ब्रॉडबेस असेल, जर ते विस्तारलेलं असेल, अनेक डिपॉझिटर्समध्ये ते विभागलेलं असेल तर आपली जोखीम कमी आहे. पण टॉप 20 डिपॉझिटर्समध्ये जर आपलं डिपॉझिटचं प्रमाण हे 10%, 15%, 20% किंवा त्याहीपेक्षा जास्त असेल तर आपली अडचण होऊ शकते. एक साधा विचार करा की समजा तुमच्या टॉप 20 डिपॉझिटर्समध्ये तुमचं 25% पर्सेंटेज आहे, तर तुमचा संपूर्ण एसएलआर त्या 20 लोकांच्या ताब्यात आहे आणि त्या 20 लोकांनी पैसे काढले की तुमची लिक्विडिटी 0 होणार आहे. त्यामुळे टॉप 20 डिपॉझिटर्समध्ये तुमच्या एकूण ठेवीची टक्केवारी किती, तर आपल्याला कोणाचीही नावं द्यायची नाहीत, कोण तुमचे डिपॉझिटर्स आहे हे कोणालाही कळणार नाही, पण तुमची रक्कम कळणार आहे. तेच आपल्याला कर्जाच्या बाबतीत पण आहे, तेच आपल्याला एनपीएच्या बाबतीत पण आहे. टॉप 20 कर्जदार जे आहेत ते तुमच्या एकूण कर्जदारांमध्ये किती त्याचं प्रमाण आहे, टॉप 20 एनपीए तुमचे खातेदार आहेत त्याच्यामध्ये तुमच्या एकूण कर्जामध्ये किती प्रमाण आहे, यावरनं एक साधारणपणे सभासदाला अंदाज येणार आहे की तुमची जी संस्था आहे ही किती जोखीम घेऊन काम करते. उद्या या 20 कर्जदारांनी ठरवलं की बँकेचं आपण कर्ज भरायचं नाही, तर उद्या केवढी पंचायत येऊ शकेल. उद्या या एनपी अकाउंटची वसुलीच झाली नाही, आपल्या पतसंस्थेचा केवढा मोठा तोटा होऊ शकतो. तर हाही भाग त्याच्यामध्ये आपल्याला विचार करावा लागेल. आजपर्यंत आपण निव्वळ नफ्याशी फक्त निगडीत आकडेवारी पाहत होतो. ऑपरेटिंग प्रॉफिट हा देखील खूप महत्वाचा भाग आहे, ज्याला मराठीमध्ये आपण परिचलन नफा म्हणतो, की तुमच्या डे टू डे ऑपरेशन्स मधनं नफा. काय होतं, काही वेळेला आमचं एखादं मोठं एनपीएचं अकाउंट वसूल होतं किंवा आम्ही एखादी प्रॉपर्टी असते आमची जुनी आणि आम्ही विकतो आणि आम्हाला भरपूर प्रॉफिट होतो आणि आम्ही तो प्रॉफिट करतो. तो आमचा प्रॉफिट ऑपरेटिंग आहे का, आमचा नेट प्रॉफिट जरूर वाढला, पण पुढच्या वर्षीच्या बिझनेस ट्रान्झॅक्शन मधनं तो आमचा प्रॉफिट होणार आहे का, तर हा होणार नाही आहे. तर अशा वेळेला हे जे काही नॉन कॅश एक्सपेन्सेस किंवा नॉन कॅश इन्कम जे काय आहे, असे जे काही भाग आहेत, याच्यामधनं आमचा जर काही प्रॉफिट झालेला असेल तर तो कळणार आहे. म्हणजे या वर्षीचा प्रॉफिट हा तात्कालिक आहे, प्रॉपर्टी विकली म्हणून प्रॉफिट झालाय, दररोज काय आम्हाला प्रॉपर्टी मिळणार आहेत विकायला,
त्यामुळे पुढच्या वर्षीच्या ऑपरेशनमध्ये यांचा खरंच प्रॉफिट होणार आहे का नाही होणार आहे हा भागही आता आम्हाला आमच्या सभासदांना सांगावा लागणार आहे किंवा कळेल. त्याचबरोबर नेट प्रॉफिटचं आमच्या टोटल ऍव्हरेज वर्किंग कॅपिटल बरोबर प्रमाण काय आहे, सीडी रेशिओ काय आहे, सीडी रेशिओचं प्रमाण आता आपलं बदललेलं आहे, याही गोष्टी केल्या पाहिजेत. त्याचबरोबर प्रशासकीय किंवा आस्थापना खर्चाचं आपल्याला नियामक मंडळाने आपल्याला एक बंधन घालून दिलेलं आहे की आपल्याला 2% जे बंधन आहे ते देखील आता डिस्क्लोज होणार आहे. हे मला वाटतं की खरं म्हणजे सहकार खात्याने आपल्यासारख्या पतसंस्थांसाठी हे एक वरदानच दिलेलं असं म्हणायला हरकत नाही. कारण आपण एक कायम लक्षात ठेवलं पाहिजे, आपण जेवढे पारदर्शक राहू तेवढ्या आपल्याबद्दलची विश्वासार्हता ही त्याच्यामध्ये निर्माण होणार आहे. आज आपण सगळीकडे बघतो, अनेक वेळेला काही अफवा ह्या सोशल मीडिया किंवा अन्य काही याच्यामधनं संस्थांबद्दल येत असतात, किंवा आपल्याही संस्थेचं नावात साधर्म्य असणाऱ्या संस्थेबद्दल काही झालं तर आपल्यालाही त्याचा त्रास होतो. मला असं वाटतं की या माध्यमामधनं जर आपले सभासद असतील, यांना जर माझी खरी परिस्थिती, वास्तविक परिस्थिती ही जर मी त्यांच्याकडे जर सांगितली, त्यांना जर ती प्रसिद्ध केली आणि त्यांना ती अवगत केली, तर मला वाटतं आपला असणारा डिपॉझिटर किंवा सभासद आहे याची आपल्या संस्थेबद्दलची विश्वासार्हता ही वाढणार आहे. आणि ही वाढल्यामुळे नक्कीच आपल्याला संस्थेचं भवितव्य याच्यामध्ये निश्चितच उज्ज्वल राहणार आहे. मला वाटतं की अशा प्रकारचं हे जे परिपत्रक आहे याचा थोडक्यात गोषवारा सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. हे सविस्तर परिपत्रक आहे. ह्या परिपत्रकाचा तुम्ही तुमच्या स्तरावर देखील अभ्यास करा. काही त्याच्यामध्ये अडीअडचणी आल्या तर तुम्ही तुमचे संधी लेखापाल असतील किंवा शासनाचे अधिकारी असतील त्यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता. परंतु कोणतीच गोष्ट आपल्याला माहिती नाही किंवा कोणती गोष्ट माहिती असून दाखवायची नाही अशा प्रकारचं काही करू नका. आणि कोणत्याही प्रकारचं याच्यामध्ये आपल्यावर दंडात्मक किंवा उल्लंघन झालं म्हणून कुठल्याही प्रकारची कारवाई कायदेशीर होणार नाही याची दक्षता घ्या. आणि जास्तीत जास्त याहीपेक्षा अधिक तुम्हाला पारदर्शक व्हायचं असेल तर याहीपेक्षा अधिक माहिती द्यायला तुम्हाला कुठेही प्रतिबंध केलेला नाही. त्यामुळे अधिकाधिक तुम्ही माहिती दिलीत तर त्याच्यामध्ये लोकांची फसवणूक होणार नाही, सभासदांची फसवणूक होणार नाही आणि संस्थेची विश्वासार्हता वाढेल. आणि आपल्या एकूण सहकार चळवळीच्या दृष्टीने हे एक सक्षम पाऊल तुमच्यासारख्या संस्थेच्या माध्यमातून पडेल याची मला खात्री आहे. त्याबद्दल मी जेवढं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न माझा होता तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न नक्की केलेला आहे. पुन्हा एकदा मी या संदर्भात अक्षर कोऑपरेटिव्ह सोल्युशन्स यांचे मी आभार मानतो. यांच्या माध्यमातून मला तुमच्याशी हा संवाद साधता आला आणि ही आता काळाची गरज आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला जागरूक करण्याचा माझा हा प्रयत्न आहे. आणि याच्याबद्दल माझ्याकडनं जेवढा मला प्रयत्न करायचा होता तेवढा मी नक्की केलेला आहे. आणि त्यांनी मला ही संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे एकदा आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय सहकार.